राज्यात आजपासून मुसळधार पावसाचा अंदाज. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागांमध्ये जोरदार सरी कोसळण्याचा अंदाज आहे. लातूर जिल्ह्यात सलग 5व्या दिवशी विजांच्या गडगडाटासह पावसाची हजेरी आणि इंदरठाणा या गावात वीज पडून एका शेतमजुराचा मृत्यू झालाय, तर अनेक घरांमध्ये पाणी शिरलंय. राज्यात अनेक भागात अवकाळी पाऊस. विविध जिल्ह्यातल्या वाढत्या तापमानामध्ये घट. नागरिकांना काहीसा दिलासा. जळगावच्या गिरणा टाकी या परिसरामध्ये वादळी वाऱ्यामुळे घरावरील पत्रे उडालेत, तर 2 घरांचे छत कोसळलेत. सुदैवानं घरात कुणीही नसल्यानं जीवितहानी टळली. सातारा जिल्ह्यात अनेक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि वळवाच्या पावसानंच आता आंब्यासह उन्हाळी पिकांचं नुकसान झालेलं आहे. पुण्यामध्ये मुसळधार पाऊस. कापूरहोळ या परिसरामधल्या रस्त्यावर पाणी साचल्यानं वाहन चालकांची कसरत. नागरिकांकडून प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह. महाबळेश्वरचं निसर्ग सौंदर्य खुललंय. रिमझिम पावसामुळे सर्वत्र दाट धुक्याची चादर पसरली. अमरावतीच्या मेळघाट परिसराला पूर्वमोसमी पावसानं झोडपलंय. वादळी वाऱ्यामुळे घरांचं छत उडालेली आहेत आणि शेतीचं देखील मोठं नुकसान या ठिकाणी झालंय. नुकसान भरपाईची नागरिकांची मागणी आहे. सोलापूरच्या करमाळामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस. केळी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. वादळी वाऱ्यानं केळी पिकं भुईसपाट आणि नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. अमरावती जिल्ह्यामधील वरुड, मोर्शी, अंजनगाव, सुरजी, धारणी या ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस. पावसामुळे कांदा, केळी आणि संत्र्यासह इतर पिकांचं मोठं नुकसान. बुलढाणा जिल्ह्यात विजांच्या गडगडाटासह आणि वादळी वाऱ्यासह पूर्वमोसमी पाऊस आणि वीज पडल्यानं 4 जनावरं दगावली आहेत. नांदुरा, मेहकर, सिंदखेड या ठिकाणी अनेक ठिकाणी अशा पाऊस झालाय. धाराशिवमध्ये पूर्वमोसमी पावसाचा धुमाकूळ. धाराशिव, लोहारा, उमरगा या तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस. पावसामुळे प्रचंड नुकसान आणि वाऱ्यामुळे विजेच्या तारा, झाडं पडलेली आहेत. परभणीमध्ये पूर्वमोसमी पावसामुळे शेती पाठोपाठ आता वीटभट्ट्यांचं देखील मोठं नुकसान होत आहे. वीटभट्टी मालक नुकसानीमुळेच हवालदिल झालेत. वीटभट्टी मालकांची सरकारकडे नुकसान भरपाईची मागणी आहे. कोल्हापूरमध्ये जोरदार पावसाची हजेरी. निपाणी जवळील तवंदी या घाटामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस. परभणीमध्ये जोरदार पाऊस. पुढील 3 दिवस पाऊस राहण्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. अनेक ठिकाणी पाणी साचलंय. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सकाळपासूनच पूर्वमोसमी पावसाच्या सरी. अचानक आलेल्या पावसामुळेच कामावर जाणाऱ्या नोकरदार वर्गाची तारांबळ. पावसामुळे वाहन चालकांनी घेतलाय आडोशाचा आधार. वाशिममध्ये मुसळधार पाऊस. पावसानं वांगी पिकावर किडीचा प्रादुर्भाव. वांग्याला 30 ते 40 रुपये प्रति किलोचा दर आहे. मात्र किडीमुळे शेतकऱ्याचं नुकसान होत आहे. नाशिकच्या गंगापूर धरणात 5 दिवस वाढेल 2% पाणी आणि आता पूर्वमोसमी पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली. गंगापूर धरणामध्ये सध्या 46% पाणीसाठा शिल्लक आहे. नांदेडच्या उमरीमधील सिंधी तांड्यामधील पाणी टंचाईमुळे ग्रामस्थांचा आत्महत्येचा प्रयत्न. नागरिकांनी विहिरीत उतरून पाणी काढावं लागते त्यांना आणि त्यामुळेच ग्रामपंचायत कार्यालयासमोर गळफास घेण्याचा प्रयत्न त्याने केला. वाशिम जिल्ह्यात पीक कर्ज वाटप संथ गतीनं. 45,633 शेतकऱ्यांना केवळ 457 कोटीचं कर्ज वाटप सुरू आहे आणि पीक कर्जाचे पुनर्गठन करून खरीप हंगामासाठी कर्ज वितरित करण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. वाशिम जिल्ह्यातील 45 तलावांमधून सुमारे 7,62,240 घनमीटर गाळ काढण्यात येणार आहे. दरम्यान 37 नाल्यांचे खोलीकरण आणि रुंदीकरण देखील करण्यात येईल. राज्यातील तब्बल 8,000हून अधिक गावात शाळाच नाहीयेत आणि केंद्रानं शैक्षणिक परिस्थिती सुधारण्याचे दिलेत निर्देश. 6,563 गावं उच्च प्राथमिक शाळेपासून वंचित आहेत. नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा परिवहन कार्यालयावर मोर्चा. विद्यार्थी वाहतूक सेनेच्या वतीनं मोर्चाचं आयोजन. विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या जाचकटींविरोधात हा मोर्चा. पुण्यामध्ये पीएमपीएल बस दरवाढी विरोधात जय भीम संघटनेचं आंदोलन. पीएमपीएलची बस दरवाढ रद्द करण्याची मागणी आहे. पुण्यामधील पोर्श कार अपघात प्रकरणाला आज 1 वर्ष पूर्ण झालंय. शरद पवार गटानं मृतांना आदरांजली वाहिली. पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कृषी सहाय्यकांचं धरणं आंदोलन. तर प्रलंबित मागण्यांची दखल न घेतल्याचा आरोप आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये आता कृषी सेवकांना वेळेमध्ये कृषी सहाय्यक नियुक्ती द्यावी. 258 कृषी सेवकांचं काम बंद आंदोलन.
आंदोलनामुळेच आता शेतकऱ्यांच्या विविध 28 योजना रखडल्यात। वाशिमच्या चोरड शिवारामध्ये विजेचे खांब धोकादायक स्थितीत आहेत। खांब केव्हाही कोसळण्याची भीती आहे। महावितरणकडे तक्रार करून देखील दुर्लक्ष होत आहे, हा शेतकऱ्यांचा आरोप आहे। वाशिममधील अकोला आर्णी राष्ट्रीय महामार्गावर तडे गेलेत। अपघाताचा धोका वाढलाय। महामार्गाची दुरुस्ती करण्याची नागरिकांची मागणी आहे। रत्नागिरीमध्ये भरधाव क्रेनची रस्त्यालगत उभ्या असलेल्या दुचाकीसह महिलेला धडक बसली। या अपघातामध्ये महिलेचा मृत्यू झालाय। नियंत्रण सुटल्यानं अपघात घडला। देवरुख संगमेश्वर महामार्गावरील केळसुंबीमधली घटना आहे। ग्रीन इमारतींना मालमत्ता करामध्ये 20% सवलत मिळणार आहे। नागपूर महानगरपालिकेचा हा महत्त्वाचा निर्णय। पर्यावरणपूरक इमारतींच्या बांधकामांना चालना देण्यासाठी हा निर्णय। पुणे ग्रामीण भागामधील अनधिकृत होर्डिंग 8 दिवसामध्ये हटवा, अन्यथा होर्डिंग धारकांवर गुन्हा दाखल करण्यात येईल। आयुक्त योगेश मसेंचा हा इशारा। पुण्यामधल्या बिबवेवाडीमध्ये दहशत माजवणाऱ्या गावगुंडांची पोलिसांनी धिंड काढली आहे। दोन्ही आरोपींनी एका तरुणावर केला होता हल्ला आणि अद्दल घडावी म्हणून पोलिसांनी आरोपींची त्यांच्याच परिसरात धिंड काढली। नाशिकच्या सिडको परिसरामध्ये तिघांवर कोयत्यानं प्राणघातक हल्ला। दुचाकीवरील 4 हल्लेखोर यांच्याकडून तिघांवर हल्ला करण्यात आलेला होता आणि आरोपींच्या शोधासाठी पोलीस पथक रवाना झालंय। अमरावतीमध्ये चित्रा चौकामध्ये एटीएम मधून चोरट्यांनी पैसे चोरलेत। एटीएम मधून पैसे चोरणारी टोळी सक्रिय झालेली आहे। सोलापूर शहरामध्ये चेन स्नॅचिंग करणाऱ्या बीडच्या टोळीला अटक करून 5 गुन्हे उघडकीस आलेत। टोळीकडून 5,96,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त। कौटुंबिक वादामधून माजी सैनिकाचा हवेत गोळीबार। हा यवतमाळच्या नेर गावातली घटना आहे। संजय राठोड असं हवेत गोळीबार करणाऱ्या माजी सैनिकाचं नाव आहे। पोलिसांकडून बंदूक जप्त आणि गोळीबार प्रकरणी गुन्हा दाखल। जळगावच्या हिवरेखेडमध्ये महिला बचत गटाच्या प्रकल्पाचं भूमिपूजन। सोलर ड्रायिंग प्रकल्पाचं मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते भूमिपूजन। परभणीमध्ये भाजपच्या वतीनं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 300व्या जयंतीनिमित्तानं जिल्हा कार्यशाळेचं आयोजन, तर पालकमंत्री मेघना बोर्डीकर, भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित। वाखरी ते पंढरपूर पालखी मार्गाच्या शेवटच्या टप्प्याचं काम रखडलंय। संतांच्या पालख्यासोबतच वारकरी भक्तांचा हा प्रवास खडतर होणार आहे। नाशिक जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं शहरात तिरंगा रॅली आणि भारतीय सैन्याच्या समर्थनार्थ रॅलीला उत्स्फूर्त सहभाग। खंडोबाच्या जेजुरीमध्ये तिरंगा रॅली, भारतीय सैनिकांच्या शौर्याला ग्रामस्थांची सलामी।